पडे तुझी मस्करी करायला काय मज्जा येते माहितीये का? किती पटकन विश्वास ठेवतोस. खूप सोपं आहे तुला गंडवणं. असं अजिबात नाही. बाकी कोणी बोललं असतं ना मी अजिबात विश्वास ठेवला नसता. तुम्ही म्हणालात ना म्हणून विश्वास ठेवला मी. तुम्ही म्हणालात की काहीही खरं वाटतं मला. तुम्ही म्हणाल तसा वागतो, तुम्ही म्हणाल ते करतो. उद्या तुम्ही म्हणालात ना तर मी कावेरी काकूंशी सुद्धा बोलू शकतो. तुझ्या कावेरी काकूशी बोलणं म्हणजे तुझ्या रमा काकूशी बोलणं इतकं सोपं वाटलं तुला की काही जा आणि सहज बोलून या? मी कधी म्हणालो की सोपं आहे? उलट मी असं म्हणतोय की तुम्हाला ते सोपं वाटत नाहीये म्हणूनच मी बोलतो. तुझ्यावर विश्वास आहे रे. तू नक्की बोलशील आणि व्यवस्थितही बोलशील. तिनं किमान ऐकून तरी घ्यायला हवं ना. आणि पट्या प्रश्न फक्त आपला नाहीये. रमाईचं घरात राहणं, राधा आणि हितेंचं लग्नाशिवाय एकत्र राहणं, शिवाय आपलं नातं, या सगळ्या गोष्टी तिच्या पचनी पडणं केवळ अशक्य आहे. हे सगळे बॉम्ब तिच्यावर एकत्र पडले ना तर ती काय करेल याची कल्पना पण करवत नाहीये मला. दादा यार आय एम सो सॉरी. मला खूप भूक लागली होती म्हणून सुरू केलं. नो प्रॉब्लेम. चल मला भाजी. खास तुझ्यासाठी नो ऑनियन, नो बटाटा, नो ब्लाबला अशी सगळी स्पेशली तुझ्यासाठी बनवलेली आहे. थैंक यू. ए ध्यान से यार, तेरा झूठा हाथ लग रहा है वो. मग तू काय आता माझ्या हातचं उष्ट पण नाही का खाणार आहेस? तसं नाहीये राधा, पण कोणीतरी ऐकेल म्हणून बोलतोय मी असं. मला जरा ते इमेज मेंटेन करायची ना. इमेज मेंटेन खाऊ आता. खा. आय लव्ह पाव भाजी. हे ठेव ना तिकडे. जा. घे पहिले तू खा. आयटीत पत्ता आणि वेळ दिला या वल्लीनी आणि प्रत्यक्षात इथं ताटकळत उभं केलंय. हे दुर्भिक्ष आहे घरात. एक वायर धड चालत नाही. या भाऊजी प्रेमात पडलेत ना. घरात काय चालू आहे काय नाही काहीच माहिती नाहीये. फरकही पडत नाही. तुमच्या तारा हल्ल्यात ना. ठीक आहे बघ. कावेरी ताईचा फ्यूज उडवला की सगळं सेट. वल्ली 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 यार सॉरी. तेव्हा पण बोलत होतो तुझ्याशी. तू का चिडून निघून आलीस? पण तू का बोलतोस माझ्याशी? ती ऑफिस मध्ये तुझी बॉस आहे ना, तिच्याशी जाऊन बोल. मलाही इतर माणसं आहेत बोलायला, कळलं? वल्ली बोला 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 काय बोला. तुझ्याशी गप्पा मारायला नाही फोन लावलाय मी. इथे किती वेळ दारात ताटकळत उभी करणार आहेस मला? अहो अनामिकाची आई, योग्य वेळ येण्यासाठी थोडी कळ काढावी लागते. कधी येणार आहे तुझी योग्य वेळ? आलीये. योग्य वेळ आलीये. तुम्ही कुठल्याही क्षणी पटवर्धनांच्या वाड्यात पाऊल ठेवाच. एक मोठा धमाका तुमची वाट बघतोय. राधा, आपण काहीतरी जुगाड करून या वाड्याला सोडून जायचं का प्लीज? का यार इथे प्राइवेसीच नहीं है आपल्याला. शादी के बाद तो फिर भी हनीमून होता है, लेकिन ये लिव इन में यार तुझसे बात करने का भी चांस नहीं मिलता मुझे. आता आहे ना, पण बघ ना
आजूबाजूला कोणीच नाही इथे. कप यार. आवडली तुला? आय लव्ह पावभाजी. नितीन आय लव्ह यू यार. लव्ह यू टू राधा. वा, वा, छान चाललीये की कारखान्याची सहल आणि शैक्षणिक दौरा. ओ आंटी, थोड़ा धीरे बोलो ना. केवढा ओरडताय? ते मी तुला म्हंटले होते ना, कोकणातनं माझी आजी येणार आहे. माझी मम्माची मम्मा तीच. आणि आजी समोर तू ही असली थेर करतेस? अगं आजी, मला कुठे माहिती होतं ना तू आता इथे येशील. आजी, आवाज खाली. एक तर तुला काडीची अक्कल नाहीये आणि जबाबदारीने कसं वागायचं याचं अजिबात भान नाहीये. तुझ्या आईने तुझ्यावर कसलेही संस्कार केलेले नाहीत आणि तू वर तोंड करून माझ्यावर ओरडतेस. चल निघ इथून आत्ताच्या आत्ता. चल. आजी नाही. अरे नानी. आजी नाही. आजी, आजी, मी इथे राहते आणि मी इथेच राहणार आहे. कुठेही येत नसते मी. मी तुला विचारत नाहीये तुला काय हवंय ते. मी तुला सांगते आणि तुला तेच करावं लागेल. अरे काय जबरदस्ती आहे. तू आणि तुझी आई दोघे मिळून माझ्याशी खोटं बोलला नसता ना तर ही जबरदस्ती करण्याची वेळ माझ्यावर आलीच नसती. चल. राधा, राधा उठ. मी जेवते आता. झालं की बोल. राधा, मला अन्नाचा अपमान केलेला आवडत नाही म्हणून, नाहीतर तुला इथून फरफटत नेली असती मी. राधा जा ना यार, कशाला नानीशी भांडण करते? जाना काय जाना. कुणीही आपल्याला येऊन बोलायचं आणि आपण गपगुमान ऐकायचं का त्यांचं? अरे पण ती तुझी नानी आहे ना. हा मग आपल्या आई बाबांची सुद्धा भांडून आलोय ना आता आपण इथवर. राधा उठ. काय आहे? कावेरी ताई, हे बघा, त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्ही आमचा पुरेसा पाणउतारा केला. आता मला इथे तमाशा नको. अगदी बरोबर बोलताय माई मावशी. ही राधा जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून नुसता गोंधळ सुरू आहे. कधी शेजारी येतात, कधी मोर्चे काढले जातात, ही त्यांचे आई बाबा येतात. ऐका, हे घर ना सभ्य माणसाचं आहे, शांतता असते इथे. बरोबर आहे की नाही? तू गप ग. तू म्हणजे गाजराची पुंगी आहेस. वाजली तर वाजली. पुंगी वाजते की नाही माहित नाही, पण तुझं तोंड मात्र भरपूर वाजते. कावेरी ताई, तुम्ही या आता. इतक्या सहजासहजी जात नसते मी. इथून जाईन तर माझ्या नातीला घेऊनच जाईन. आणि तुम्ही आमच्या प्रकरणात मध्ये पडला नाहीत ना तर फार बरं होईल. एका आजीचं तिच्या नातीशी बोलणं सुरू आहे. हरकत नाही, पण जे काही बोलायचं असेल ते बाहेर जाऊन बोला. इथे आरडा ओरडा नको. राधाचं पुण्यात घर आहे हे तुम्हाला ठाऊक होतं तरी तिला इथे ठेवून घेतलीतच ना. तिच्या आईपासून तू वेगळी आहे यालाही दुजोरा दिलात. मग गोष्टी ज्या ओघाने घडतायत त्याही आता सहन करायला शिका. काय ग, हा मुलगा कोण? काय रे, मुली फिरवताना लाज नाही वाटत तुला?
आंटी मी फक्त फ्रेंड आहे. मैत्रीत खांद्यावर डोकं ठेवण्याची पद्धत आहे वाटतं तुमच्यात. आम्ही तसं काहीच नाही करत होतो. ऍक्च्युली आम्ही एकत्र एकच कॉलेजमध्ये आहे ना, म्हणून फक्त फ्रेंड आहे. असे किती मित्र आहेत नक्की तुला ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत फिरतेस तू? आजी असं काहीही नाही. नाही मग कसं आहे? अरे हितेन, तू बोल ना. तू फक्त मित्र आहेस असं म्हणतोयस म्हणून आजी काय वाटेल ते बोलतायत राधाला. हा का मध्ये पडतोय? हाही मित्र आहे का तुझा? नाही आजी, मी ओळखतो राधाला, पण मैत्री वगैरे नाहीये. मग कशाला हिची वकिली? अहो आजी, राधा चांगली मुलगी आहे हो. म्हणजे हितेनवर प्रेम आहे तिचं, पण एकाच मुलावर आहे. ती काय इतर मुलांबरोबर फिरणारी मुलगी नाहीये. हे सगळं ती ज्याच्या बरोबर फिरते त्याला किंवा तिला स्वतःला तोंड उचकटून सांगायला काय होतंय? तू कशाला मध्ये मध्ये बोलतोयस? आणि हो, अनामिकाच्या ऑफिसमध्ये नोकरी करतोस ना? ती नोकरी टिकवायची असेल ना तर शहाण्यासारखा वाग, भोचकपणाने नकोय. राधा चल. तू काय करतेस इथे? लोक आहेत सगळे. योग्य तेच करतेय. चल. आजी माझा हात सोड. आजी हात सोड यार, दुखताय. काय हो, तुम्हाला माहित होतं ना ही अनामिकाची मुलगी आहे ते? ऑब्व्हियसली तिला माहिती असणार आहे ना. तू आत्ता का घेतेस तिला मध्ये? तू गप्प बस ग. अनामिका एकटी राहते, तिच्याकडे भरपूर पैसा आहे हे बघूनच या म्हातारीने आपल्या भाच्याला तिच्या बरोबर मैत्री वाढवायला सांगितली आहे. अहो तुम्ही काय बोलताय? काही तारतम्य तरी आहे का? तुमच्या वागण्याला जितकं आहे ना तितकंच माझ्या बोलण्याला आहे असं समजा. तुमचा भाचा माझ्या मुलीच्या मागे लागलाच आहे. आता माझ्या नातीला इथे लपवून ठेवताय का? हे बघा, ती तिच्या मर्जीनं इथं आलीये. ती लहान आहे हो, मूर्खच आहे ती, अक्कल नाहीये तिला. पण तुम्ही मोठे आहात ना. उद्या कोणी येईल तुमच्या दारात उभं राहून तुम्हाला म्हणेल मला इथे राहू द्या, तर ठेवून घेणार आहात का? आजी मी भाडं भरून राहायला आले इथे, स्वतःच्या मर्जीने आले. तू गप्प बस ग. कोणत्या वयात मुलं बाभरटासारखी वागतात आणि त्यांचं किती आणि काय ऐकायचं हे या म्हातारीला कळायला नको? राधा तर चुकतेच आहे, पण अनामिकाला सुद्धा 4 चांगल्या गोष्टी शिकवल्या असतात तर बरं झालं असतं. पण तुमचा कल तर पैसे हडपण्याकडे आहे. तुम्ही माझ्या मुलीच्या भल्याचा विचार का कराल? आजी असं काहीही नाही. तुला एकदा गप्प बस सांगितलेलं कळत नाही का? आणि काय हो, तुम्ही वयाने मोठे आहात ना, पण काय उपयोग म्हणा त्याचा? भाच्या बरोबर राहता म्हणजे स्वतःचं मूलबळ नसेलच तुम्हाला. आहे का स्वतःचं अपत्य? कावेरी काकू, हे बघा आम्ही ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नका, कळलं? मान्य आहे माई मावशींना मूल नाहीये, पण माझ्या मिस्टरांना आणि भाऊजींना आईची माया लावली आहे त्यांनी, कळलं? आईची माया लावणं आणि आई असणं यात फरक आहे. अनामिकाची आई. आता तुम्ही जरा जास्तच बोलताय. हा, कुणाशी? या बाईंशी बोलतेय ना मी. मग तू बोलू नकोस मध्ये मध्ये. 2 मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, इतकं कळत नाही का तुला? आणि तू काय बोलतेस माझ्याशी? माझ्याशी बोलायची लायकी तरी आहे का तुझी? एक लक्षात ठेवा मावशीबाई, मी अनामिकाची आई कावेरी अजून आहे. मी खमकी असेपर्यंत अनामिका आणि तिचा पैसा यातलं काहीही तुम्हाला मिळणार नाहीये. उगाच त्या नादात तुम्ही त्या दोघींना वाटेल ते करायला भाग पाडू नका. वाऱ्यावर पडलेल्या नाहीयेत माझ्या मुली. त्यांची जबाबदारी घ्यायला मी खंबीर आहे अजून. बास. तुम्ही एक शब्द जरी अजून बोललात ना तर ही वल्ली काय करे त्याचा नेम नाही. हा, हे गप्पे. अहो काय करताय काकू तुम्ही? बाई आहे का कोण आहे? ऐक ना, तू माई मावशीने जाऊन बघ ना.
ते काकूंचं बोलणं त्यांना खूप लागलंय. कावेरी ताई तुम्ही निघा. राधाला इथं थांबवायचा आमचा कधीच अट्टहास नव्हता आणि नाही. आणि नसायलाच हवा. आपली मुलं आपल्या समोर असं वागतात तेव्हा काळजात कसं धस्स होतं हे नाही समजायचं तुम्हाला. ते कळायला ना स्वतःचं मूल जन्माला घालावं लागतं. तुम्हाला स्वतःचं मूल नाही ना म्हणून तुमच्या राज्यात असा हलगर्जीपणा चालतो. वाया गेलं तर काय, दुसऱ्याचंच मूल आहे, आपलं थोडी आहे, काय फरक पडतो. चल ग. अहो चल. आजी काय करते? चल. आजी हात सोड. नाही सोडणार आहे. आजी मला नाही. मावशी 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 बस बरं इकडे, बस खाली. इथं सांगणार तिला. आजी इथे बोल. चाल चल. हे पाणी आण ना, पाणी. मावशी हेलो पप्पा, पप्पा वो पाछो आओ छो यार. राधा को उसकी नानी लेके चली गई. मला नाही राहायचं इथे. हे हितेन, तुझं राधावर प्रेम आहे ना? हे मी तुझ्याशी बोलत नाही. ओके, पण मी बोलतोय. ती एकटीच भांडती रे तुमच्या दोघांसाठी. आणि तू सरळ तिच्या आजी समोर तुमचं प्रेम पण लपवतोयस. आता तुझ्या डोळ्यासमोर आजी तिला खेचत खेचत घेऊन गेली. कसं वाटलं असेल तिला? हाँ तो ये राधा को सोचना चाहिए ना. उसने सोचा कभी? हाँ, तिने कधी परिणामांचा विचार केलाय? चल साइड लाव. माई मावशी, राधा काय झालं आई मला नाही राधे यायचं. मी अगं आई चल. राधा अगं आई इथे काय करतेस तू? तू मध्ये पडू नकोस अनामिका. अगं तू तिला फरफटत का नेतेस आई? तू गप्प बस. तुझ्याकडे मी नंतर बघते. आधी हिच्या प्रकरणाचा धडा लावू दे मला. तू घरी ये मग सांगते तुला. हो मग तू चल गाडीत बस, आपण बोलूया. चल. या गाडीत गोमूत्र शिंपडल्याशिवाय या गाडीत मी अजिबात बसणार नाहीये. काय माहित कुणाला बसवून आणतेस ते. चल ग तू चल. मम्मा राधा ओढ तिला. आजी, मला अगं, आई, नाही यायचंय. राधा अगं, आई, असं नको करूस. आई, चल तू. राधा चल. राधा अगं, आई आई पट्या मावशी तुम्ही घरी जा. तू माई मावशीला बघ. मी तुला चक्कर येते का? चष्मा काढ. हा इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. काय होतंय तुला? श्वास घे, श्वास घे. ए वल्ली पाणी आण ना. मावशी अगं काय होतंय तुला, सांग तरी. मम्मा नाही माई मावशी पाणी मावशी काय झालं? अरे बघ ना मावशी मी आलो. मावशी काय नाही. काय झालं? अरे दादा तू रिक्षा रिक्षातला दवा. मावशी मी आलोय. काय झालं? काय झालं? भाऊजी अनामिकाची आई ती आली होती घरी. त्या खूप वाईट साईड बोलल्या माई मावशींना. राधाला न्यायला आल्या होत्या ना, तर घेऊन जायचं ना. राधाला मारलं, त्या हितेनला मारलं. आता आपल्या घरात आपण बघतो काय सगळं. भाऊजी तुम्ही सांगा. आता माई मावशी किती मोठ्या आहेत वयाने त्या अनामिकाच्या आईपेक्षा, पण माई मावशी घरात कधीच असं वागल्या नाही. खूप बोलल्या त्या माई मावशींना. भाऊजी माई मावशींचे ना संस्कार काढले त्यांनी. हो काय म्हणायला माहितीये, तुला मूल नाही असं टोचून बोलत होत्या. तुला पोर नाही, तुला काय कळणार आहे. माई मावशी काहीच बोलल्या नाहीत, सगळं ऐकून घेतलं त्यांनी. पण तुम्ही सांगा मला, असं ऐकल्यावर ही अवस्था नाही होणार तर काय होणार? मला तर बाई बघवतच नाहीये. मम्मा आजीने मला सगळ्यांसमोर थोबाडीत मारली माहितीये. वाड्यात फरफटत घेऊन गेली. शेजार पाजारचे सगळे बघत होते. तू असं कसं करू शकतेस ग? त्या फालतू मुलाबरोबर तू लगट करत होतीस तेव्हा हीच सगळी माणसं बघत असतीलच ना. तेव्हा नाही लाज वाटली तुला? आई अगं, लोकाच्या घरी जाऊन वागण्याच्या काही मर्यादा असतात. तुम्हाला आहेत मर्यादा? तू तुझ्या मित्राबरोबर फिरतेस, ही हिच्या राज रोजपणे चाललंय सगळं. पण तू वेळेवर राधाच्या कानाखाली वाजवली असतीस तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. राधा ऐक ना बाळा, इतक्या मोठ्या मुलीला कुणी मारतं का ग आई? वय वाढलंय ग.
पण अक्कल वाढलीये का तिची? तुझी तरी वाढलीये का? एक आई म्हणून मुलगी कशी मुठीत असायला हवी. त्यांनी काय साध्य होईल? राधा प्रत्येक गोष्ट मला सांगून करते. मी मारायला लागले तिला, मुठीत वगैरे ठेवायला लागले तर सगळ्या गोष्टी लपवून करेल ती. लपवा छपवीच्या गोष्टी तू तर मला सांगूच नकोस. कारखाना बघायला गेली होती नाही म्हणे? मग त्या मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रेमाचे चाळे करताना तुझ्या मित्राच्या घरी ही कशी काय सापडली मला? मी खरं सांगितलं असतं तुला, तुला पचलं असतं ते. पण मुळात ज्या गोष्टी मला पचणार नाहीत त्या करायच्याच कशाला? तुम्हाला दोघी नाही सांगून ठेवते मी, तुमचे हे जे काय प्रकार चालू आहेत ना ते मला अजिबात पसंत नाही. प्रेम करायची इतकी हौस असेल ना तर लग्न करायचं. मग राधाचं लग्न त्याच मुलाशी होईल ज्याला मी निवडीन, आणि त्याआधी जावई बापू या घरात परत आलेले असतील. तुम्ही दोघेही माझ्या शब्दाबाहेर गेलात. खास करून अनामिका, तू जर पुन्हा त्या लफंग्याबरोबर मला फिरताना दिसलीस ना तर तिला मारलं ना त्याच्यापेक्षा चौपट शक्तीने मी तुझ्या गालावर वळ उठवायला कमी करणार नाही, सांगून ठेवते.